महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते तुलसी श्री सखी शुभं पापहरिणी सर्व पापमुक्ते प्रदायिनी नारायणी नमस्तुभ्यं सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भं करिष्यामि प्रसन्ना भव सर्वदा अय्या तुम्ही केव्हा आला भैया म्हणजे केलास का बदल्या? काय झालं? काय झालं? अगं तुला मी हजारदा सांगितलंय मला मामनजी म्हणत जाऊ नकोस म्हणून. अरे एक वेळ भैयाच आहे नाही मामनजी काय. आता तुम्ही माझ्या सासूबाईंचे धाकटे भाऊ हो. म्हणजे माझे मामे सासरे मामे मामांजी म्हणू. आता खाते रट्टे बोलते ना. अगं अडाणी मामनजी म्हटलंच ना की जानव्यानं पाठ खाजवी बोळक्यातली कवडी सांभाळी राम रक्षा म्हणत बसलोय असं वाटतंय का. आणि इथं तर मी 43 वर्षाचा सडापटी. नुसता सडापटी नाही 12 पिंपळावरचा मुंज्या आला. आमच्या अक्काबाईंचा फेरा आला. फेरा तुझा असेल मेल्या. मी माझ्या घरातच आहे. काय रे काय शिकवतात मला सुनीला रे बाबा. काय काय अहो आई मामांजी म्हणतायत मला भैया अशीच हाक मार. असं होय. अगं पण तसं कशाला. त्याचं नाव दामोदर आहे. दाम्य म्हण त्याला. नाहीतरी ब्रह्मचार्याला कशाला हवे गृहस्थांची नावं काय. काय अक्की काय शिकवतेस. बरोबर आहे. बरं मामा मी तुमच्यासाठी चहा ठेवते. बेस्ट. काय चहा? मामनजी पेक्षा हे बेस्ट ग. जा ठेव जा. हो काय ग हं? दिवाकर कुठे दिसत नाही तो. आहेत ना वरती आहेत. मग त्याचा झालाय का चहा नाश्ता. हो मगाशीच झालंय. बरं मग असं तर माझ्या एकट्यासाठी चहा टाक जा. बरं आई तुम्ही घेणार का अर्धा कप? अगं नको बाई माझं झालंय मगाशी. बरं बरं. काय नुसतं चहा पाण्यावर भागणार आहे का. नाश्ता झालाय का काही सकाळी. रगड. अगं त्या कोपऱ्यावरच्या हॉटेलात ऑमलेट पाव तुडवलाय मजबूत. शी. घरी यायच्या आधी तोंड तरी विसरलायस का नीट. म्हणजे काय. अगं त्या भांडेवालीकडेच टाकलं होतं ना हे बघ. चल आचरा कुठला. अगं उर्मिला बाई जरा थोडासा शिरा पण कर गं. दादा की आज एकदम गोडधोड. अरे तू बऱ्याच दिवसांनी आलास ना म्हणून. माझ्यासाठी ग. मग बरं का आला होतास. का म्हणजे सहज ग का मी इथे येऊ नये. नाही ये रे तुझंच घर आहे. पण सहज येणार म्हटलं तू नाहीस म्हणून विचार. सांग. खरं सांग बघ का मी तुलाच भेटायला आलो होतो. मला काल माधवी भेटली. आईला खूप पाहावंसं भेटावंसं वाटतंय मला. रडून घे अक्की रडून घे. मोकळी होशील बघ एकदाची. कशी आहे रे माझी मधू. बरी आहे ना. अगदी मजेत आहे. चांगली सुटली लेखाची जागा मिळेल तिथे. आणि तो तिचा नवरा. अगं तोही चांगलाच माजलाय. आणि खरं सांगू का अक्के आता हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे तो इंग्रजी विषयाचा. अगं बाई. आणि दोन्ही मुलं कशी आहेत ती गुटगुटीत आहेत. काय रे कशी दिसतात रे ती माझ्या मधू सारखी की त्याच्यासारखी. अख्खे त्याला नाव आहे. ख्रिश्चनात सुद्धा नाव ठेवतात. प्रोफेसर मायकेल परेरा असं नाव आहे त्याचं. असू दे. माझी मधू बरी आहे ना. सगळं भरून फावलं बघ. बरी नुसती बरी नाही तुमच्यापेक्षा 10 पटीनं सुखात आहे ती.
बरं आहे. आला तुम्हीच बोट. नाही तुम्हाला वाटलं होतं मुलीने ख्रिश्चन नवरा केला, आंतरधर्मीय विवाह केला, आता खलास ती रव रव नरकात पडणार. पण खरं सांगू अक्का, माधवी स्वर्गात राहते, स्वर्गात. मुलं बाळ, हुशार नवरा, बंगला, गाडी. खरंच खरंच अक्की, पाहून सवरून लग्न केलं असतं तर इतकं सगळं तिच्या वाट्याला आलं असतं की नाही कोणता. हो रे, पण माहेर कुठलं ना रे पोरीचं. पोटची पोर दृष्टीच पडत नाही, बहिणीला तिला भेटता येत नाही. काय करणार, जन्मापासून अपशकुनी पोर. ए अक्के, अगं तिला अपशकुनी का म्हणतेस ग? हा? अजूनही नक्षत्रासारखी दिसते ती. हो रे, पण मुलगी ना. यांना पहिला मुलगा हवा होता, पण झाली. बस सगळे तोंडपाठ झालंय. यांना पहिला मुलगा हवा होता, नाव ठेवायचं होतं माधव, पण झाली माधवी. मग 4 तारखेनी समजूत काढली, म्हणाले पुढच्याचं नाव ठेवा माधव, पण झाली आमची मेघना. अरे किती वर्ष हे रडत बसणाऱ्यासाठी. पण एका गोष्टीचं मात्र आवाजींचं कौतुक करावं असं वाटतं बघ. कुठल्या? अगं त्याही जमान्यात मुलगा होईल या अपेक्षेनं पोरवडा न वाढवता सरळ दिवाकराला दत्तक घेतला त्यांनी. अक्का, शिरा तयार नाही म्हणजे मी चुकीच्या वेळी आले का? नाही नाही बाळा, तू चुकीच्या वेळी आली नाहीस. आणि तुझ्यापासून काय लपून ठेवायचं? तू काही कोणी परकी नाहीस, तूही या घराचा एक भाग आहेस. उर्मिला, मला तुझी थोरली नणंद भेटली होती. तिला तुम्हाला सर्वांना भेटायचं आहे असं म्हणाले आणि तिचाच निरोप घेऊन मी इथं आलो. खरंच? हो. आपल्याला भेटता येईल त्यांना? महिन्यापूर्वी बाजारात दिसल्या रामून. धावत जाऊन मिठी मारणार होते, पण ह्यांनी हाताला धरलं आणि बाजूच्या रस्त्याने नेलं. म्हणाले आबाजींनी श्रेयांचा धर्मो विगुणाः परधर्मांतु निष्ठितात्. पण अटक सुद्धा लावत नाही. स्वधर्मे निधनं श्रेया परधर्मो भयावः. हरे राम हरे राम हरे राम. अरे वा, आज साक्षात दामोदर पंत. नाही, तुमच्या समाज कार्यातून तुम्हाला वेळ कसा काय मिळाला बुवा? हो, तुमच्या बंधुरोजासाठी काही चहाचा फराळाचं बघा की नाही? अरे नाश्ता वगैरे करून आलोय. आणि समाजकार्याचं म्हणाल तर लोकांनी रिकाम टेकडा म्हणू नये म्हणून 4 ठिकाणी लुडबुड करायची एवढंच. मग आपलीच माणसं कधीतरी समाज सुधारक असं लेबल लावतात. विद्यापीठात न जाता तेवढंच पदवीदान. नाही, आमची अक्का म्हणते ना तेच खरं. काय? स्वतःचा संसार नेटका करून नोकरीतल्या कामाची जबाबदारी सांभाळून सुद्धा वर आणखी ट्रस्टीचं काम करायचं हे खरं सामाजिक काम. थांब थांब थांब, तू काहीतरी गफलत करतोय भैया. अरे आम्ही करतो ते धर्माचं काम. आपला धर्म, आपली संस्कृती याची नव्या पिढीला ओळख करून देणं हे आपलं काम. म्हणजे समाज सुधारकाच्या अगदी विरुद्ध. तुला एक सांगू, समाज सुधारकाची माझी एक साधी आणि सोपी व्याख्या आहे. धर्माची खरकटी संस्कृतीच्या प्लास्टिकच्या बॅगेत भरून इतिहास नावाच्या कचरा डेपोमध्ये जो फेकून देतो ना, तो खरा समाज सुधारक. वा वा वाजी वा, आवडलं आपल्याला. आवडलं ना? बरं ते जाऊ दे. आज इकडे कसं काय तू? काय नाही, आपलं ते विचारवेध संमेलन चालू आहे ना, हा 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 त्याच्या तयारीसाठी आलो. हा, मगाशी मी आमच्या ट्रस्टीच्या ऑफिस मध्ये ऐकलं, कोणीतरी मेघना काहीतरी. नाही, दातार, छाया दातार. हा 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 छाया दातार नावाच्या त्या संमेलनाच्या अध्यक्ष आहे. हो. मग तेवढ्यासाठीच की आणखीन काही? नाही आवाजी, तेवढ्यासाठी नाही, एक निरोप घेऊन आलो. निरोप? कुणाचा रे निरोप? आबाजी, आता स्पष्टच बोलतो. मला तुमची मुलगी माधवी भेटली होती. तिला तुम्हाला भेटायचं आहे असं म्हणाला. तू काय स्वतःला फ्लॅक्चर समजतोस? म्हणजे ती मुलगी आम्हा मुकुंदरांना नेली. भूतांच्या गाठीभेटी आम्ही घेत नसतो.
आणि तुला ठाऊक नसेल तर सांगतो, तिचं मी इथं दरवर्षी विधिवत श्राद्ध करतो. ठाऊक आहे मला, सारं ठाऊक आहे. पण आबाजी, मेघना, माधवी, तिची आई ही सारी जिवंत माणसं आहेत. हे बघ, धर्म बुडवे आणि त्यांचे साथीदार यांचा खून करून मला बापाचा धनी व्हायचं नाहीये, नाहीतर मी तेही केलं असतं. आणि मग तुला त्यांच्या जिवंतपणाचा आधार घेता आला नसता. पण आबाजी, माझं जरा बस, हा विषय इथंच पुरे. जाऊया बापू, यायची वेळ झाली. आणि हे बघ, तुला गावबंदा फिरताना कोणी भेटलं ना तर त्याचा उच्चारही या घरामध्ये पुन्हा करायचा नाही. अक्के, येतो का? अरे थांब रे बाबा, आहे मी. काय मामा? अरे या नमस्कार. या या जाऊया बापू, आयुष्यमान. बसा. काय म्हणते तंत्र बाबा? चालायचं आता. आज सुट्टी घेतली वाटतं. हो ना, राजा शिल्लक होती. म्हटलं वाया जाण्यापेक्षा मस्त पैकी आराम करावा. काय मामा? हो, बरोबर आहे, बरोबर. आई, हो, मेघना आले बरं का. आई, अगं बाई, वेगी, वेगी, आई, अगं कशी आहेस गं? हं? कशी आहेस? मी बरी. जावई बापू, बरे आहात ना? बरं, बसा हा. मी आले. बस गं, बस. आले. काय बेटा? बरी आहे मामा, नमस्कार करते हा. आयुष्य. ए मेघी, इकडे इकडे. काही गुड न्यूज वगैरे? काय मामा? हरीश राव, कॉंग्रॅच्युलेशन. धन्यवाद. हो, धन्यवाद काय, रजा वायात न घालवल्याचं हे फळ. काय रे मामा? मेघी, कशी आहेस? ठीक आहे. हो मामा, एकदम मजेत आहे ती. फर्स्ट क्लास. हा, आता गरोदरपणाचे जे काही त्रास आहेत ते चालूच आहेत म्हणा. बाबा, तुम्हाला सांगतो, मध्यंतरी कुठे मी त्याच्याविषयी का काय सांगते? हा? तुम्हाला सांगितलं ना ते त्रास आवडतात म्हणून. घ्या बा, त्रास आवडतात म्हणे. अगं, काय आवडतं का? परवा ओकारे काढत होतीस तेव्हा तुझी काय अवस्था झाली माहिती आहे ना? सांग, आव्हांना सांग आता. हे बघा जावई बापू, त्याची तुम्ही काहीही काळजी करू नका. अहो, तुमच्या मातोश्री आहेत की त्याची काळजी घ्यायला. घे. हो बाबा, ही आहे म्हणून तर मला चिंता करायची गरज नाही. आणि मला तर माहीतच आहे आपला स्वभाव. मी माझी प्रत्येक गोष्ट आईच्या सल्ल्यानेच करतो. चांगली चांगली गोष्ट आहे. ते कशाला? तुम्हाला हे माहिती आहे, परवा सकाळी सकाळी मेघनाने मला काय मागितलं असेल? नाही माहिती. हो, काय मी सांगताय? मी सांगतो. तुम्ही? ठीक आहे, सांगा. आमच्या मेघनानं चॉकलेट आईस्क्रीम मागितलंच ना. अरे जा. तुम्हाला कसं काय माहित? अहो, लहानपणापासून अंगा खांद्यावर खेळली ती माझ्या. म्हणूनच. आणि चॉकलेट आईस्क्रीम म्हणजे आमच्या मेघनाचा जीव की प्राण. एकदम बरोबर आहे मामा. आहेच मुली. आत्ता आणलायस का? आवळे, आजचा फ्रीज मध्ये ठेवलाय ना. मी आत्ताच घेऊन येते. हे असं आहे. लहान म्हणत हवय बापू, फसवलंय. जे आईस्क्रीम आणलं नाही. मग मामा, तुमचं काही खरं नाही बुवा. हो हो, तुम्हाला सांगतो, त्या चॉकलेट आईस्क्रीमचा ना रत्तीवच लावलाय. पाहिजे म्हणजे पाहिजे. तुम्ही सगळे आताच येत आहे ना, का इथं आणायचं चहा करायला? हो, आणखी आण. काय आहे? तुमचं आपलं काही मामा. आणखी. इथे नको. कसं आहे, हो, इथे खाल्लं ना तर ते प्लॅटफॉर्मवर खाल्ल्यासारखं वाटतं. काय आबा? बरं, ठीक आहे, आपण आतमध्ये जाऊ. हो, हो, या, चालेल. या, सगळे आताच या. चला चला मला. अरे, बापू, या. काय चाललंय तुमचं? चाललंय आपलं समाज. वहिनी, हे वहिनी, ती माझी साडी कुठे ठेवलीस ग? काय हो वत्स, कुठली साडी? कसली नाही, तू इकडे ये. अहो, 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 तू इकडे ये. अहो काय रे वत्स? आणि बस. अहो वत्स, आतमध्ये सगळ्यांचं चहा पाणी चाललंय आणि तुमचं म्हणजे इकडे आली आहे. बरं बाई, काय म्हणते तुमच्या वंसुबाई? वंसाबाई ठीक आहे. आधी मला सांग ना, माझं काम केलंस? काम? कसलं हो वंस? मला नाही बुवा काही आठवत. वाटलंच होतं मला. तुला ना मी कोणी
कळालंच नाही. अगं बाई, रागावल्या वाटतं आमच्या वंसबाई. अहो वंस, आधी मला सांगा, या दिवसात म्हणे काही आंबट चिंबट खावंसं वाटतं काय? आणि तुमचं म्हणजे ना, बरं बाई, केलंय हो, केलंय आम्ही का माणसाचं काम. अय्या खरंच वहिनी ती किती अहो, छान आहेस अहो, गं. अहो, अहो, अहो. काय रे, जरा जपून. आणि काय हो, मगाशी काम नाही केलं म्हणाले तर लगेच बसल्या चुकून. आणि आता बघा कसा चेहरा फुललाय. खरं सांगू, तू ना मला माझी वहिनी कधी वाटलीसच नाहीस. तू तर माझी जीवाभावाची मैत्रीणच वाटते आणि म्हणून मी हे सांगितलं. आणि आंबट म्हणशील ना, तू खूप खूप खावंसं वाटतंय. पण तुला माहिती आहे का, हल्ली मला रोज स्वप्न पडतात आणि त्या स्वप्नामध्ये अहो, पण मग हे असं अचानक. हो ना, मला ना सारखा भास होतोय. दुडू पावलांनी पैंजणाचा छुम छुम आवाज करत कोणीतरी माझ्या दिशेने धावत येते. वहिनी, मला भावलीशी खेळावंसं वाटतंय का? आणि म्हणून तर मी तुला. असं होय, म्हणून तर आमच्या वत्संना भावली हवी आहे माझ्याकडून. अहो, पण मग हे नरेश भाऊजींना नाही का सांगायचं? त्यांना काय सांगण्याची सोयच नाही. त्या दिवशी आम्ही रस्त्याने चाललो होतो तेव्हा दुकानातनं सुंदर बाहुली दिसली. मी त्या बाहुलीकडे बोट दाखवलं, तो वस्कन अंगावर आले आणि जाऊन दे ना, तू सांग ना, आणलीस का गं बाहुली माझ्यासाठी? बघा, कामाच्या गडबडीत विसरूनच गेले. जा, मला ना बोलायचंच नाही तुझ्याशी. अहो पण आले आले. आणली असेल, नाही आणली. वंस, अहो वंस, डोळे बंद करा बघू. केले. आता हात पुढे करा. केले. नो चिटिंग, नो चिटिंग. तुम्ही पाहताय नीट, डोळे बंद करा. हो, व्यवस्थित केले ते. आता लवकर. आता उघडा डोळे. अय्या, किती छान आहे बाहुली, माझ्यासाठी आणली. किती अहो, सुंदर आहे. अहो, अहो. काय हा वेडेपणा, ही काही जिवंत भावली थोडीच आहे. पण थोड्याच दिवसात जिवंत होऊन येणार आहे ती माझ्या. काय चाललंय दोघींच्या गप्पा? काय नाही. काय वहिनी? नाही, काय नाही. नाही काय ग, कोण येणार आहे तुझ्या मुली? नाही, काही नाही ना. नाही, आता दोघींचं काय ते चाललं होतं ना. नाही, नाही, काय नाही. नाही, बोल ना, कोण येणार आहे? नाही. का बोल ना, कोण येणार आहे? का आता का दात खेळी बसली तुझी? हा, अहो पण नरेश भाऊजी. तुम्ही मध्ये बोलला का वहिनी? काय कर, मागे काय लपवतेस? काही नाही. काही नाही, दाखव. काही नाही. बघू तुझ्या लाडक्या वहिनीने काय दिले. काही नाहीये. दाखव ना. काही नाही. दाखव. हा, हावली हावली हो, जावई बापू, काय झालं? काय झालं बघा. आई. घरच्यांचे खेळ बघावा. हावलीशी खेळावंसं वाटतं तिला. अहो, पण त्यात काय एवढं चुकलं? नाही, चुकलं तिचं नाही अक्का. अहो, चुकलं ना ते माझंच. जरा जास्त डोक्यावर चढवून ठेवली ना तिला. हो बाबा, त्याच दिवशी सांगितलं होतं तिला की मेघना ह्या पुढे भावलीचा विषय काढायचा नाही म्हणून. हो ना, ठीक आहे. नाही, विचारा ना तुम्ही, विचारा तिला काय घे. सांगितलं होतं. आणि काय हो आपला त्या उर्मिला वहिनीला काय गरज होती तिला भावली आणून देण्याची? हा, नाही म्हणजे मीच तिला. अच्छा. म्हणजे तू त्यांना सांगितलंस होय? वाटलंच मला माझ्या आईचं म्हणणं पटायला लागलंय की तुझं त्या भालीवर खेळणं, जवळ घेणं, एवढी ओढ असणं का हे सर्व. म्हणजे हिच्या पोटी 101% मुलगीच असणार. काय बिघडलं? नाही, मी म्हणतो काय बिघडलं मुलगी असली तर? काय बिघडलं? हा, ब्रह्मचार्याचं काही बिघडणार नाही हो. ते प्रश्न संसारी माणसाचा आहे. हो ना, पण संसारात माणसानं सतसत विवेक बुद्धी गहाण टाकली की मग प्रश्न निर्माण होतात. बघा, आमचे प्रश्न कसे सोडवायचे ते आमचं आम्ही बघू. हे शहाणपण तुम्ही शिकवू नका मला. सांगतायत हे बघा जावई बापू, अहो पण तिच्या पोटी मुलगी आहे असं तुम्ही कशावरून म्हणता? बाबा,
चिकित्सा करणार आहे मी तिची. गर्भजल चिकित्सा? हो. आणि समजा गर्भात मुलगीच असली तर? काढून टाकेल. अहो कुठल्या जगात वावरताय नरेशराव तुम्ही? स्वतःला असं सुशिक्षित म्हणवतात आणि वर्तनात मात्र हा अशिक्षितपणा दाखवतात. बरोबर नाहीये. आणि हे जे काय तुम्ही आरंभलंय ना, हा कायद्याने नुसता गुन्हा नाही, माणुसकीला काळीमा लावणारी गोष्ट आहे ही. कुठे फेडाले पाप? त्या ज्या काही पाप पुण्याच्या गोष्टी आहेत ना, त्या मला नका शिकू. स्वतःच्या जिवंत मुलीचे श्राद्ध घालणाऱ्या त्या आबाजींना शिकवा. हे बघा आबाजी, त्या अधिक अपमान करून घेण्याची आमची बिलकुल इच्छा नाही. येतो आम्ही. बघा जावई बापू, माझा ऐका. तुला काय गरज होती? आबाजी, याला वेळी चावरा. अहो तो जे काय करतोय ना, हे कायद्याने गुन्हा नाही तर ते पाप सुद्धा आहे. हो असं सांगू तुम्हाला. अहो एका गर्भवतीची गर्भजल चिकित्सा का म्हणून करायची आपण? सांगा ना. आणि याचा उद्देश तुमच्या लक्षात येत नाही का? लक्षात येतोय माझ्या. मग तुम्ही विरोध का करत नाही? वैद्यांच्या सुनेचं काय करायचं हा वैद्यांचा प्रश्न आहे, मुजुमदारांचा नाही. पण मुजुमदारांची मुलगी तर आहे ना ती. तिचं लग्न झालं त्या दिवशी ती आपल्याला मिळेल. आता तिच्या नशिबामध्ये काय असेल ते होईल. शेवटी त्या प्रभू रामरायाची कृपा. बोलतो ना. आणि एकदा सांगितल्याला समजत नाही. ऐकत नाही. घरात आमचा अपमान होतोय लक्षात घ्या. पण बाबू शांत व्हा. असं काय केलं तिनं? काय झालं? तिने काही नाही केलं. हो त्यांचा काय संबंध मला बोलण्याचा? कोण आहे ते? संबंध? अरे सक्का मामा आहे मी तिचा. मामा सोडा, संपलं ते आता. मामा आहे म्हणे मामा. मामाचं नातं फक्त लग्नात लिंबू धरण्यापुरतं. एकदा का मुलीचं लग्न झालं ना की तिचं आई बापाचं नातं सुद्धा राहत नाही. आणि मामाचं काय कौतुक सांगताय? हा, एक वेळ अक्काने आबा जर काही बोलले असेल तर ठीक होतं. त्याच्या वयाचा मान राखायचा म्हणून मी काही बोललो नसतो. पण ते तर काहीच बोलत नाहीत. मग मला बोलणारे तुम्ही कोण? हा सांगा ना, तुम्ही कोण? मोठे हे बघा, बायको माझी आहे. लग्न लावून दिलं ना माझ्यासोबत? हा नाही दिलं ना, मग तिचं काय करायचं ना ते माझं मी बघीन. तुला विहिरीत ढकलून देईल, नाही तर जिवंत जाईल. नरेश, आता जे काय बोललास ना ते परत एकदा उच्चारून टाकव. नाही तुझे 32च्या 32 दात तुझ्या घशात घातले तर नाव लावतो त्या बाबाची औलाद नाही सांगणार. फार बोलला बाबा. माझे दात पाडणार आहे? हा नाही काही समजतात काय स्वतःला? आणि किती झालं तरी जावं येईल या घरचा. सांगा, 2 शब्द सांगा त्यांना. आणि काय हो, हा एक लक्षात ठेवा, भाची नांदायचे जन्मभर आमच्या घरात. आणि एवढा जर पुळका असेल ना तिचा तर कायमची ठेवून घ्या तिला या घरात. मेली ना ती आम्हाला. संपलं की मग. एका जिवंत मुलीच्या श्राद्ध घालतोच आहोत आम्ही, आणखी एकीचं घालू. तुझी कातडी सोडून वाळत घातल्याशिवाय मी राहणार नाही. फार बोलला. आता ह्या उपरे शब्द येऊन घेणार नाही. आणि हे बघ, तुला जर आमचा मान राखता येत असेल ना तर तू या घरात येण्याची सुद्धा आम्हाला काळजी नाही. हे बघा आबाजी, मी तुमचा मेवणा किंवा याचा मामे सासरा म्हणून बोलत नाहीये आता, तर एक समाजातील जागरूक कार्यकर्ता म्हणून बोलतोय.
मुलीचा गर्भ पाडणं हा कायद्यान्वये गुन्हा आहे आणि तो गुन्हा मी माझ्या आसपास घडू देणार नाही. मला एक गोष्ट कळत नाही, आम्हाला मुलगा हवा की मुलगी हे ठरवणार ते सरकार कोण? हा, काय संबंध आहे त्या सरकारचा? आणि काय हो, मला विरोध करणारे तुम्ही कोण? तुमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना काय ते लोकांच्या खासगी बाळाचं लायसन दिलंय? हा, बोला ना, लायसन दिलंय का? पोरी पोसायला येणार आमच्या, बोला ना, आता का उभे? मला एक बायको पोसायची ताकद नाही म्हणून ब्रह्मचारी राहिला आणि आता काय पोराडो उपसायला येणार आमच्या? मला तुझी शपथ आहे माझी, आमच्या घरच्या भानगडीत बोलू नको रे. तुझ्या पाया पडते बाई. काय करतेस? बाबाजी, तुमच्या घरचा इतिहास हा असा. माफ करा पण एका पाठोपाठ 2 पोरी झाल्या तुम्हाला. दुर्दैव. तेच म्हणतो मी. हे बघा, मला अहो पण आबा, पोरी होणं म्हणजे दुर्दैव असं तुमचंच मत आहे ना? माझं नाही, असं शास्त्रामध्ये सांगितलंय. कसलं शास्त्र घेऊन बसलाय आबा तुम्ही पण? हा, हो, तुम्हाला कळत कसं नाही? अहो, सुधारण्याच्या नावाखाली आपला धर्म बुडवणाऱ्या हे जे उभे आहेत ना, त्यांच्यासारख्या मुखंडांना त्यांची जागा दाखवायची वेळ आली आता. अहो, पोरींना जन्म देऊन मेल्यावर मुक्तीची वाट पाहत बसायला नको म्हणून तुम्ही सुद्धा दत्तक घेतला नाही? घेतला ना दत्तक? हा, आता आमच्या वेळी या यंत्रयुगात सोयी आहेत, सुविधा आहेत म्हणून रिस्क नाही घ्यायची म्हणतो मी. आणि मुलगी तर नकोच हो. यांच्या आयांच्या बापाने जर असा विचार केला असता ना का, तर मुळात यांची पैदासच झाली नसती. हो, तत्वज्ञ, असं झालं असतं ना तर हा प्रश्न तुमच्यापर्यंत आला नसता. आणि तुम्ही एकच लक्षात ठेवा हो, तुमचा इथे कशाशीही संबंध नाही. घरच्या गैरसुन्यांनी गाव झाडायला निघू नका. आणि कितीही झालं ना तर सर्वांना सांगतो, जर रिपोर्ट मध्ये मुलगी असेल हे सिद्ध झालं तर मेघनाचं ॲबॉर्शन होणार हे नक्की. बरोबर आहे रे. तो कोण कुठला डॉक्टर हे पाप करून मोकळा होणार आणि वरून तुम्ही त्याला कायद्याविरुद्ध वागायला भाग पडलं म्हणून तुमच्याकडून अव्वाच्या 1.25 पैसा पडणार. एका पापाच्या धाग्यातून आपण अनेक पापांची वीण वाढवतोय हे सुद्धा तुमच्या टाळके देत नाही. आणि तुला काय वाटलं रे? तुला काय वाटलं मला त्या डॉक्टरचं नाव समजणार नाही? सोडा. मुलीच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात लपला असेल ना, मी शोधून काढेन. मी हरेश, वेळीच सावध हो आणि हे जे काय टाळके फूल शिरलंय ना ते काढून टाक. तुम्ही काय दम देताय मला? हा, दम देताय? तसंच समज रे, तसंच समज. असा समाज. अरे, मेघनाच्या मातृत्वाचा असा अपमान करू नका. ते एका आईचं गर्भाशय आहे. पाहिजे तो मान ठेवता येईल आणि नको तो काढून फेकता येईल अशी भाजीपाल्याची पिशवी नाहीये ती. पण तुमच्या डोळ्यावरची कोत्या विचारांची आणि कुबट परंपराची झपडच काढायला तुम्ही तयार नाही आहात. पण एक लक्षात ठेव नरेश, 94च्या PNDT ऍक्ट नुसार सक्त मजुरी आणि दंड दोन्ही शिक्षा तुझी वाट पाहत आहेत. आणि किती काही झालं ना तरी मी तुला तिथपर्यंत पोहोचवणार. मला पोचवणार म्हणे. जाओ, मला विचारताय कोण? मी अक्कांची आणि आबांची परवानगी मिळवलेली आहे. परवानगी? हो. या कोवळ्या मुलीचा छळ करायचा धाक दाखवून काय या दोघांना इमोशनल ब्लॅकमेलिंग करून या तू जहा तर चालता होतो. फार ऐकून घेतलं मी. हो बाबा, हे ना हे तुम्ही केव्हाच करायला पाहिजे होतं, आता नाही. आबा, मी जाणारच आहे इथून. मी काय मुक्कामाला आलेलो नाही.
तुम्ही तरी त्या डोळ्यावरची झापडं काढा. असे असे फरफटल्यासारखे व्हावत जाऊ नका हो. आणि काय का कसली परवानगी दिली आहेस तू याला? नाही मला सांग ना, तू कसली परवानगी दिली आहेस? हो बोला ना, बोला. असे तोंड घेऊन गप्प का? सांगा त्याला. हे बघा, मी आतापर्यंत काहीच बोलले नाही, पण मला माहिती अशा प्रसंगी योग्य तो निर्णय एखादी बाईच घेऊ शकते. कारण तुम्ही सगळे पुरुष एकसारखे आहात. अशा वेळी एक तर शेपूट घालून बसता, नाहीतर उगीच आकार तांडव करून तमाशा करता. जावई बापू, मला सांगा, तुम्ही मेघनाशी या बाबतीत बोललात का? नाही म्हणजे तिची कबुली आहे ना या गोष्टीसाठी? हो आका, तिचाच तर आग्रह आहे. आबा, अहो मी सांगतोय काय तुम्हाला, कोण माझं ऐकतच नाही. विचारा ना, विचारा. ए माठ, बोल ना, बोल ना. एवढं रामायण घडतं, बोल ना. बाळा, इकडे बघ. मेघी, इकडे बघ. अजिबात घाबरू नकोस. मला फक्त एकच सांग, तू राजी खुशीने सांगितलं असायला स्वतःचं पोट फाडून टाका म्हणून. सांग ना मेघी. मेघी घाबरू नको मेघी. या, मी काय दम देत नाही. ए माठ, बोल ना. अहो मी इथे आहे. हो, डबा डबा दे ना, डबा. भैया म्हणजे आहेत ना घरात. रुमाल रुमाल तरी रुमाल. चला डबा द्या. मामा पण नको देऊ. हो डब्बा. काय हे सांगितलं ना भैया मामा आहेत म्हणून. भैया मामा काय वाघ आहे? खाणार आहे मला. त्याची बायको आहे माझी. कळलं कळलं. अहो हो, एक विचारू. नवीन साडी हवी आहे. माहेरी जायचंय. नाही हो. मग काय हवं बाईसाहेबांना? अहो हो. मला एक सांगा, ही गर्भजल परीक्षा काय असते हो? कोण कोण करतंय ती? कुणाची? मेघना विल्सनची. हे बघ, तू या भानगडीत पडू नको. अहो काय बोलताय तुम्ही? काय तू या भानगडीत पडू नको? तुम्ही या घरचे कर्ते पुरुष ना? कर्ता पुरुष आहे. माझ्यावर या घराचे खूप उपकार आहेत. पण आता जरी मी कायदेशीरपणे वारस असलो ना, तरी मूळचा आश्रितच. आता आणखी किती दिवस हेच सांगणार आहात? आयुष्यभर सांगणार आहे मी, आयुष्यभर. मी हे कधी विसरू शकत नाही. मी आवाजी कधी विसरूही देत नाही. अहो हे बघ, त्यांच्या कोणत्याही भानगडीत आपण पडायचं नाही आणि त्याच्याविषयी प्रेम सुद्धा वाटू द्यायचं नाही. अहो पण का? का? का ते मी सांगतो ना उरगेला. आबाजींच्या हातचा बाहुला आहे, बाहुला. अरे दिव्या, त्या आबाजींच्या प्रभावातून कधीतरी बाहेर पड रे. मामा, काय मामा? मामा काय? हा मामा. उर्मिला, तुला याची एक गोष्ट सांगतो. माधवीला भेटायला गेला होता एक दिवशी. आबाजींनी कुठूनचा पाहिलं याला. आणि मग काय, रात्रभर रवानगी याची घराच्या बाहेर. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून गोमूत्र वगैरे शिंपडून बादल्या बादल्या भरून आंघोळ घातली, सुचिरभूत केलं आणि मग याला घरात घेतला. विचार त्याला, विचार. मामा, हे सगळं असंच चालणार आहे. असंच चालणार आहे. मी आबाजींना विरोध नाही करू शकत. अहो डबा. उर्मिला, तुझी गोष्ट वेगळी होती. दारिद्र्यात का असेना पण तुझ्या भोवती घर होतं. नीट भाकर का असेना पण समोर अन्न होतं. हे सगळं नसलं ना, ही सगळी नाती गोती तत्वज्ञान धर्म आणि संस्कृतीत तेल लावत जातं. हे बघ, तू याचा विचार सुद्धा करू नको. हा विषय इथेच संपला. वा वा रे वा रे वा.
याच्यानं काही होणार नाही गोष्टीला, काही होणार नाही. व्होट तो व्होटच राहणार सारा. बरं ते जाऊ दे. मी तुला ते पुस्तक दिलं होतं वाचायला, वाचलंस का? हो, शेवटची 4च पानं राहिली. झालं की नाही? राहिली का शेवटची 4 पानं? बरं एक काम कर, मला लवकर वाचून दे, मला ते दुसरीकडे जायचंय काय. बरं. आणि हे बघ, अक्काला सांग मी येऊन गेलो म्हणून. हो हो. काय सांगतो बाबा? सांग तुझ्या सासूबाईंना. हा काय? अक्का, आता स्त्रियांचे प्रश्न स्त्रियांनीच सोडवले पाहिजे, तरच या देशात क्रांती घडेल. अन्यथा या देशाचं काही खरं नाही. काय? अगदी बरोबर बोलले मामाजी. तिला समजलं. चला. अगं विरू, हे आत नेऊन ठेव. आणि थांब एक मिनिट, हे पण घेऊन जा. आणि तिथे मी सांड्याचं पीठ ठेवलंय बघ, घेऊन ये. उन्हा पडली तोपर्यंत पटकन करून घेऊया. पटकन घेऊन ये मग. हो हो. काय ग? काय म्हणत होता भैया? काही नाही हो आई, स्त्रियांच्या समस्यांविषयी भैया मामा म्हणतो. असं होय? अहो आई, या सगळ्या प्रकारांना आपणच विरोध करायला हवा. अगं पण कसला प्रकार? कशाला विरोध करायचा? आई, मी गर्भजल परीक्षेविषयी बोलतीये. अगं बाई, बरं झालं. बस बस. खरं सांग, ही गर्भजल चिकित्सा कालपासून ऐकते. काय असते ग ती? अहो, ती एकदम साधी आणि सोपी परीक्षा आहे. तुला बरं माहिती. अगोदर मी डॉक्टरचं किती काम केलंय. काम करा. बघितलं ताई, तिलाही माहिती. काही नाही हो, ही अगदी साधी आणि सोपी परीक्षा आहे. गरोदर स्त्री असते ना, तिच्या गर्भाशयाला एक सुई टोचतात. अगं बाई, सुई टोचतात? आई, त्याने काही होत नाही. अगं पण दुखत असेल बाई. काही दुखत वगैरे नाही. आणि त्यातून थोडंसं गर्भजल काढून घेतात आणि मग त्याची तपासणी केली जाते. असं होय? अगं पण त्या आंबूस का काय त्या दिवशी ऐकलं ते काय ग? काय आहे? अंबूस नाही, एमनिओसेंटिसिस. बोला बरं. एमनिओसेंटिसिस बोला. चल बाई, मला नाही येत. काय आहे? मस्करी करते काय ग वाटायची? माझ्या माधवीसारखी अगदी मस्करी करायला लागलीस बघ. ती अहो, पण आई. अशीच करायची. या परीक्षेला इंग्रजीमध्ये एमनिओसेंटिसिस असं म्हणतात. असं होय? यामध्ये बाळाची वाढ नीट होतीये की नाही ते सगळं कळतं आणि त्याच्यावर उपचार सुद्धा होतो. माहितीये तुम्हाला? पण काय ग, एवढ्याशा चाचणीतून एवढं सगळं समजतं? हो ना. किती चांगला शोध आहे नाही? मग काय? अहो आई, सुरुवातीला सगळे शोध चांगल्यासाठी लावले जातात, पण नंतर ही कुचक्या मनोवृत्तीची माणसं असतात ना, ती त्याचा गैरवापर करतात. म्हणजे ग? म्हणजे अणूचा शोध मानवाच्या कल्याणासाठीच लावला होता ना. हो. पण त्याने साध्य काय झालं? नागासाकी आणि हिरोशिमा मधला प्रचंड नरसंहार. होय ग बाई. माणसाला माणूस म्हणून घ्यायची लाज वाटावी एवढा महाभयंकर विध्वंस होता तो. हे मात्र खरं. आणि आई, या एमनिओसेंटिसिस बद्दल सुद्धा तेच झालं बरं का. गर्भ जर मुलीचा असेल तो पाडून टाकायचा. कारण आमच्या वंशाला दिवटे हवे असतात ना. अहो, आग लागू द्या त्या दिवट्यांना. म्हातारीपणे पोचतात का? मग? हो. आणि या 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 सगळ्या प्रकारात त्या आईच्या जीवाचं काय बरं वाईट झालं ना, त्याचं त्यांना काय पडलेलं नसतं. आणि आई, तुम्हाला सांगते, हे सगळं आहे ना, आपण मेघना वंशाला समजावून सांगायला पाहिजे. नुसतं समजावून चालून भागणार नाही, तर त्यांना खंबीरपणे पाठिंबा पण आपण द्यायला पाहिजे. आणि पण मी काय म्हणते, सरकार या बाबतीत काय करतं का? करतं ना. अहो आई, 1994 सालीच कायदा पास झालाय. अगं बाई. पण फायदा काय? असं गर्भनिदान करणाऱ्या डॉक्टरची सनद रद्द होते. आणि नुसती सनद रद्द नाही होत, त्याला शिक्षाही होते आणि दंडही होतो. अगं मेल्यांना या मेल्यांना फासा लटकवलं पाहिजे. अहो, फासावर? अक्का नुसतं फासावर नाही, फासावर लटकवतो ना, घोडं घातलं पाहिजे. बरोबर आहे.
तुला हाक मारायचं विसरूनच गेलो. बरं बाबा, तुम्ही कसे आहात? आजी कशी आहे? हो हो हो, अरे बघ, तुझ्या आजीनं तुझ्यासाठी खोबऱ्याच्या वड्या पाठवले. अगं बाई, बाबा सांगा ना, आजी कशी आहे? मुजून जाईल बाई. आजीच्या खुशालीची जगात इथंच घेतल्याशिवाय आम्हाला घरात आण्यात जाऊ देणार नाही का? अगं बाई, हा? विसरले. या ना बाबा, या. बाबा आलेच का? पाणी घेऊन आले. आबाजी कुठे दिसत नाहीये. आहेत ना. दिवाकर पंत हे बाहेर गेले, येतीलच इथे. बाबा सांगा ना, तुम्ही कसे आहात? आजी कशी आहे? ग तुझी आजी तिच्या सांधे दुखीसह अगदी ठीकठाक आहे. बरं झालं बाई. हा, आता उठता बसताना गुडघ्यावर हात घेऊन म्हण, सोडव रे रामराया. पण त्या रामरायाची आमच्यावर कृपा असल्यामुळं तो काय तिची प्रार्थना काही ऐकत नाही. बरं बाबा, पशा कसा आहे? अच्छा. तू जशी सोडून गेलीस ना, बसाच काही फरक नाही. अगं पण आजकाल तो आहे ना तुम्हाला? हे बघा बाबा, तुम्ही त्याला वेळेवर औषध देत नसणार. तो मान एक वेळ माझी संध्या चुकेल ग, पण त्याचं औषध कधी चुकवलं नाही. बेटा, तरुण पोराचं असं लहान बाळासारखं करायचं म्हणजे नरकवास असतो ग. अहो काय बोलताय तुम्ही हे बाबा? असो, नशिबाचे भोग भोगायलाच पाहिजे. अगं ते जाऊ दे, तुझं कसं आहे? तू कशी आहेस? अगदी मजेत आहे. आणि दिवाकर पंत? तेही अगदी मजेत आहे. कोण आलं उर्मिला? बाबा आले. नमस्कार आबाजी. नमस्कार नमस्कार. बसा ना. आज खूप दिवसाने लेकीची आठवण आली. नाही आबाजी, आपल्याकडे थोडस काम होतं. माझ्याकडे? माझ्याकडे कसलं काम? आबाजी, दिवाळ सण 15 दिवसावर आला आणि उर्मिलेचा पहिलाच दिवाळ सण. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही उर्मिलेला माहेरी न्यायला आलात तर? ते आहे, पण हा दिवाळ सण आपण सर्वांनी आमच्या घरी करावा असं आम्हाला वाटतं. ते जरा अडचणीचं होईल. म्हणजे काय, तुमची जागा अंमळ लहान आहे आणि त्यात 5-6 माणसं होणार म्हणजे थोडं खर्चाचंही जाईल. तरीही आबाजी, रीती रिवाजाप्रमाणे. हे बघा पंत, अहो ऋण काढून सण साजरे करणे मला काही पटत नाही बुवा. आम्ही दोघंही फराळाला येऊ. दिवाकर नरक चतुर्थीला येईल, काही 2-3 दिवस. आणि उर्मिलेचं म्हणाल तर तिला तुम्ही कधीही घेऊन जाऊ शकता, अगदी उद्याही. आबाजी, अहो आपल्यासारखा सर्वांगीण विचार करणारा एखादा. पंत, अहो जग बदलेल तसं आपल्याला बदलायला हवं काय. आता तुम्ही इतका आग्रह करताय तर आम्ही दोघंही पाडव्याला जेवायला येऊ, मग तर झालं. हो चालेल. जावई बापू कुठं दिसत नाहीये. तो बाजारात गेलाय. नाही म्हणलं, त्यालाही एकदा विचारलं असतं म्हणजे बरं झालं असतं. त्याला काय विचारायचं? नाही म्हणजे तो काय नाही म्हणणार आहे का? उर्मिला, मग तुझ्या बाबांचा काही चहा फराळाचं पाशील की नाही? नाही 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 आबाजी, नको. हा? अहो या मुजुमदारांच्या घरातून कोणीही व्यक्ती फराळ चहा घेतल्याशिवाय जात नाही का उर्मिला? नाही नाही आबाजी, तसं नव्हे. अहो आपल्या प्रथेप्रमाणे मुलीच्या घरी पहिला घास त्यावेळेला घ्यायचा ज्या नातवाच्या बारशाला. कसे? पंत, तुम्ही आहात कुठे? सारं जग कॉम्प्युटरमय झालंय आणि तुम्ही आपली पाटी पेन्सिल सोडायला काही तयार नाही. जावई बापू आले. 100वर 1 वर्ष आयुष्य. ईश्वंत वा. अरे एवढा उशीर झाला? नाही, आधी चालू असतो. वाटेत नरेशराव भेटले. नरेश काय म्हणाले? घरी घेऊन गेले होते मला. अहो मेघना माणसांच्या रिपोर्टचं काही कळलं का? काय तुम्ही काय बरोबर काहीच करत नाही. का? काय झालं? तुझी मेघनाचं जे बाळ आहे ना, म्हणजे पोटातलं, ते मुलगी आहे. आणि नरेशराव म्हणाले की
काय म्हणाले नरेशराव? ते म्हणाले माहेरी पैदास मुलींचीच आहे. आमच्या घरी हे पीक वाढू देणार नाही आम्ही. आम्हाला नको ती मुलगी. आम्ही ती ती का? मला चतुर्दशीला अबॉर्शन करणार म्हणते. नाही अजून काही बातमी नाही मिळाली. हो, साधा निरोप सुद्धा नाही. हो, काळजी वाटते. नाही, ती सुद्धा काळजी करते. नाही रे, तू येऊ नकोस. अरे उर्मिलेचा पहिला दिवाळी सण आहे. हो, निरोप आला की तुला लगेच मी फोन करतो. हो हो, बर, ठीक. मी काय म्हणतोय, कशाला लावताय त्या पणत्या? दिवाळी सण आहे, आपण कशाला बसून राहायचं अंधारात अशुभासारखं? अशुभासारखं? हे सगळे तुमच्या बंधुराजांचे प्रथा. आता त्याचा काय संबंध आहे? हे बघा, तो काही वेडवाकडं करणार नाही असं वचन दिले त्याने मला. वचन पाळायला तुझा भाऊ मोठा धर्मराज नाही वचन दिले. मला खात्री आहे तो आपलं वचन पाळेल. तुला खात्री आहे ग, पण ती खात्री त्या वैद्याला असायला हवी ना. खात्री आहे तुझ्या भावाला कळू नये म्हणून त्या वैद्याने डॉक्टरचा पत्ता सुद्धा आपल्याला दिला नाही. हे असं इथं धडपडत राहण्यापेक्षा पुरीजवळ गेलो असतो हॉस्पिटलमध्ये. हे बघा, महिलाचं प्रकरण झालं नसतं ना तरी त्यांनी आपल्याला पत्ता लागू दिला नसता. सगळ्यात चोरीचा मामला आहे ना. सणासुदीच्या दिवशी मुद्दाम सगळं पार पाडायचं. ती म्हणजे डॉक्टरीन तरी डॉक्टरीन आहे की नाही देव जाणे. नाहीतर असायची एखादी पोरपाडी दाखील. 3 वाजता घेऊन गेले पोरी. 2-3 तासामध्ये ऑपरेशन होईल असं म्हणाले होते. आसपास होऊन काही फोन नाही, निरोप नाही. पोटची पोर माझी पैलट करीन. तिचे लाड करायचे, खोड कौतुक करायचं, डोहाळे पुरवायचे. ते राहिलं बाजूला. तिची सुखरूपपणे सुटका कधी होईल याची वाट पाहत बसणं नशिबी आले रे देवा. बघा, रडू नका. नशिबी आले. रडून काही होणार आहे का? आई आहे हो तिची. माझी पोर कुठे असेल, कुठल्या अवस्थेत असेल हे जाणून घेण्याचा पण अधिकार नाही का हो मला? कळतंय. दिवाकरचा सुद्धा फोन आला होता. विचारत होता मला मी येऊ का.
असताना खूप रक्तस्राव झाला आणि अचानक त्यांचा ब्लड प्रेशर वाढला. नाही, डॉक्टरांनी भरपूर प्रयत्न केले परंतु डॉक्टर मेघनाताईंना वाचवू नाही शकले. माधुरी दीक्षित सिद्धिविनायक मंदिरात. अरे ती बातमी नाही, आपल्या बातमीचं काय झालं ते सांग. प्रेसवाले पण ना ज्या बातमीला महत्व दिलं पाहिजे त्यांना देत नाही. आणि आपली उपोषणाची प्रेस नोट तर मी केव्हाच दिली आहे. झालं काय त्याचं? शायद फोटो का प्रॉब्लेम हुआ रे. तुम्ही पण त्या शांतारामला डोक्यावर चढून ठेवलंय. एक काम ठीक से करता नहीं हो. मग ही कामं सगळी मी करू का आता? नाही नाही, वो तो मुझे ही करना है. मग हे बघ, मला तुमच्या दोघांच्या भांडणात कुठलाही इंटरेस्ट नाही. मी सरळ हेड ऑफिसला पाठवून देईल तुम्हाला दोघांना. अच्छा चलो ठीक है. अपना उपोषण का उधर इंस्पेक्टर माने आया था. नहीं? हाँ, वो बोलते हैं तुम्हारा उपोषण गैर कानूनी है बोलते. हाँ है क्या? ये देखो नोटीस दी है. एक सेकंड पर तरी पण मी शांतारामला सांगितलंय जागा सोडायची नाही म्हणून. गैर कानूनी बोलताय. आणि भयाजी माधवी दीदी पण आली आहे, भाषण करते आणि बऱ्याच बायका जमा झाल्यात आणि आपले कार्यकर्ते नुसते बोंबा बोंब करतायत. इसीलिए तो बोल रहा हूँ आपको जल्दी चलो. बरोबर, मी जरा जाऊन येतो तिथे. त्या माधवीने काय गोंधळ घालून घेतला मला माहिती. अरे देवा, अरे काय केलं मुलीनं? अगं आता तिथे गेल्याशिवाय मला कसं कळेल ग? हा, तिथे गेल्यानंतर मी तुला फोन करतो. काय? हा बोल.
यार तू बी ना. हा आम्ही निघतोय. बायाची 7 मिनिट. एक मिनिट. हॅलो, हा भैयाजी बोलतोय. हा, मी तिथे आल्याशिवाय कुठल्याही मीडियाला बाईट द्यायची नाही. बाईट? अरे इंटरव्ह्यू आहे. हा हा, मी तिथे आल्यानंतर ऑफिशियली स्टेटमेंट देईन. समजलं? ओके चल. अक्का जाऊन येतो ग. अरे सांभाळून जा रे बाबा. हो हो हो. काय काय करत असतो परमेश्वराला माहिती. पाणी आणा. हो ऐकलं का? पिण्याला पाणी आणा. तुम्हाला पाणी आणायला सांगितलं. अहो हे जरा फाटकाच्या बाहेर ठेवून येते. काय ते? ओल्या नारळाच्या करंज्या. करंज्या? हो, वायकरांची कपिला गाय जाते ना आता इथून, तिथं गोग्रास आहे. पण तुम्ही उरलेलं शिळ आणलं ठेवलं गोग्रासामध्ये. हे पंचपक्वान्न ठेवायला आमची इनामदारी उतू नाही चालली आहे. गोग्रास आहे. अहो मेघनाचा वाढदिवस आहे आज. माझ्या मेघनाला ओल्या नारळाच्या करंज्या फार आवडायच्या. म्हटलं तेवढंच तिच्या मुखातून, गाईच्या मुखातून तिच्यापर्यंत पोहोचल्याचं समाधान. बरोबर आवडा लवकर. आता फाटकाच्या बाहेर म्हणजे काही काशी यात्रेला नाही चालली. कळलं. उर्मिला, ए उर्मिला, एक जण घरामध्ये नाही. येऊ का आवाजी? हा ये ये. कसे आहे? काय चाललंय? तुमच्याकडे एक महत्वाचं काम होतं. माझ्याकडे? हो. कुठलं रे? कदाचित तुम्हाला कल्पना असेल, माधवी ज्या मोर्चाचं नेतृत्व करते तो बेकायदेशीर आहे. त्यामुळे परिस्थिती देखील हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. नाही म्हणजे मी तिला माझ्या परीने समजवण्याचा फार प्रयत्न केला, पण मला नाही वाटत की आहे. मी काय करू? तर आपण तिच्याशी थोडं बोललं तर बरं होईल. तुम्ही माझे गुरु आहात, त्यामुळे माधवीताईला अटक झाल्यास तुमच्या मनाला होणारा त्रास मला टाळायचा आहे. हे बघ माने, ती मुलगी मला मेली आहे. तिचा माझा काहीही संबंध नाही. ठीक आहे, तुमचं जर हेच मत असेल माधवी विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यास मी मोकळा आहे. येतो. चला. सर, काय? माझं एक आवाजाकडे काम होतं सर. थोडं बोलू का त्यांच्याशी? लगेच येतो. काय असेल ते पटकन कामं करा तुमची. लवकर या तिकडे. लगेच या. नमस्कार आवाजी. नमस्कार. माझी मुलगी सीईटीच्या परीक्षेमध्ये फर्स्ट क्लास पास झाली. अरे वा. आणि म्हणून त्याचे हे पेढे. अहो पण पेढे कशाला? आता मेडिकलला ऍडमिशन घ्यायचं म्हणते. मी एक विचारू आपल्याला, आपल्या ट्रस्टकडून काही आर्थिक मदत मिळेल का? मला असं करा, आमच्या ट्रस्टीच्या ऑफिसमध्ये तुम्ही अर्ज द्या. मी पाहतो. हवालदार शिंदे. यस सर. लवकर या. थँक्यू. अहो चहा टाकू का? अहो चहा घेतलाय का? नको, आता गोळावर भात आण. चहा घेताय का? आणि उर्मिला कुठे गेली? काय की बाई? अहो मी सकाळी देवळात गेले होते, येऊन पाहते तर दोघंही गायब. काही सांगणं वागणं नाही, काही निरोप नाही. या मेघनाच्या प्रकरणामध्ये सुनबाईकडे जरा दुर्लक्षच झालंय. वेळी लक्ष दिलं नाही तर उद्या डोक्यावर बसेल. येऊ दे तिला.